नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याला होते पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो या गुढीपाडव्याच्या निमित्ताने। मित्रांनो, आज हिंदू धर्माचं नवीन वर्ष आहे, नूतन वर्ष आहे आणि या नूतन वर्षाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। मित्रांनो, हिंदू धर्माचा हा पारंपरिक सण असतो आणि इथूनच आपल्या खऱ्या अर्थाने संस्कृतीनुसार, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार हा नवीन वर्षाचा पाया रचला जातो। आणि या दिवशी अगदी आनंदाने काय करतात की लोक आपल्या ग्रामीण भागात अगदी गुढ उभारून कुलदैवतेची पूजा करून गुढ उभारून हा दिवस अगदी आपला आनंदाचा साजरा करत असतात। आणि त्यानिमित्ताने अगदी गावोगावात पालख्या वगैरे फिरत असतात। अगदी या गुढीपाडव्याच्या निमित्ताने जो आपलं ग्रामदैवत आहे, या ग्रामदैवताची पालखी बाहेर काढतो आणि ती पालखी आपण बाहेर काढून हा सण अगदी सोहळा महोत्सव अगदी एवढा उत्साहात आणि थाटामाटात सणईच्या सुरात ढोलाच्या ताशात अगदी पार पडत असतो। तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, या कोकणात मात्र असे हे सण येतात आणि या सणाची खरी ओळख म्हणजे आपली एकता आणि आपली मैत्री आणि आपलं नातं आणि माणुसकीचं नातं, आपलं प्रेम, भाव, शुद्ध भाव हे सगळे यातून दिसून येतं आणि यातून आपली एकत्रितपणा किंवा संघटना टिकवण्याचे हे सगळे सण आहेत। आणि मित्रांनो, आता अनेक पालख्या येणार आहेत, त्या बघणार आहोत आपण। तर नक्कीच पुन्हा एकदा सांगतो, चॅनलवर कोण नवीन असेल तर मित्रांनो वेळ नाही लागत बटन दाबायला, बघा ना केवढा सगळं, 1 सेकंद फक्त सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन आणि कमेंट करायला विसरायचं नाही, नक्की करायचं नूतन वर्षाच्या निमित्ताने। भेटूया पालखीसह आणि सकाळच्या सुरुवातीपासून। तर मित्रांनो, आपली पहाटेची पालखी दिन पाडव्याच्या दिनानिमित्त आणि हा सोहळा साजरा करण्यासाठी ही सताई देवीच्या कृपेने, ह्या मातेच्या कृपेने अगदी ही सजवलेली, नटवलेली, थटवलेली अशी ही लहान मुलांची पालखी आनंदाने पाडव्याच्या दिनानिमित्त बाहेर पडलेली आहे खेळायला। आणि असंच त्यांना आनंदाने अगदी हा आनंद साजरा, नवीन वर्षाचं स्वागत या हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारे केलं जातं। म्हणजे छोटी मोठी मुलं, बालकं आपली, त्यांना खेळी म्हणतात, निशाणी वगैरे घेऊन निघालेले आहेत। तर मित्रांनो, त्यांना आपण शुभेच्छा देऊया नवीन वर्षाच्या या स्वागतासाठी आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊया आपण। तर मित्रांनो, काय म्हणतोय मी की आज हिंदू धर्माचा नवीन वर्षाचा नवीन दिवस आणि पाडव्याचा हा सण या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आणि संस्कृतीप्रमाणे कसा साजरा केला तर बघतोय। सुरुवातच आपली कणे रांगोळीपासून होते आणि सारवलेल्या शेणाने। आणि मी ही आत्ता दाखवली तुम्हाला, काय काठी दादानी पूजा वगैरे केलेली आहे, मला वाटतं जवळ पूजा झाली, दादा पूजा बाकी आहे। आणि ही काठी जी उभारली जाते प्रतीक, या नवीन वर्षाचा सोहळ्याचं प्रतीक म्हणून ही घूड उभारली जाते। आणि ती घुडीची तयारी अशी या करण्यासाठी अगदी पूजा केली जाते। आणि दुसरं काय तर आपण पाहतोय मित्रांनो आपण की कसा अंगण्यामध्ये अगदी रांगोळीचा काना काढलेला आहे, कारण नवीन वर्षाचं स्वागतच हे आगळं वेगळं केलं जातं ह्या हिंदू धर्मामध्ये। खरंच आहे, हा आनंदाचा क्षण असतो, या आनंदाच्या क्षणांमध्ये हा एक पारावरच उरत नाही या सणाला, कारण का हे हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाचं सण अगदी अशा प्रकारे स्वागत करण्यासाठी या रांगोळ्यांची तयारी केली जाते अंगणात अशा। तर पाहतोय आपण। आणि इकडे आपण बघितलं की ह्या गुढी उभारण्यासाठी काय केलं जातं की या चाफ्याची फुलं वगैरे, कारण गावच्या ठिकाणी म्हटलं चाफा हा पूर्वीपारपासून एक महत्त्वाचा फुलझाड आहे ते। आणि पूर्वी चाफ्याचीच, आता नवीन नवीन गोंडा बिंडा सगळ्या अगदी नैसर्गिकरित्या कृत्रिमरित्या पिकावून मिळतो, पण आंब्याचा टाळा याला फार महत्त्व आहे, मान असतो, मोठा मान असतो आंब्याच्या टाळ्याला। आणि आंब्याचा टाळा ही सगळी निसर्गाची जी देणगी आहे, या दिलेल्या देणगीपासून हे या घूड उभारण्याचं स्वागताची तयारी केली जाते। अगदी दादांची देवाची पूजा सुद्धा चालू झालेली आहे। आणि मग ही पूजा करून अगदी हे अशा प्रकारे घूड उभी केली जाते। तर ती घूड उभारण्याची सुद्धा आपण पद्धत पाहणार आहोत या हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे। तर मित्रांनो, पाहते अगदी पहाटेच्या वेळेस वहिनीने आणलं चहा आणि नाश्ता। खूप गावाकडे या चहा नाश्त्याची अगदी ओढ, म्हणजे गावचं वातावरणच वेगळं असतं मित्रांनो पहाटेच्या वेळेचं। दुपारचं थोडंसं ऊन लागतो, कारण आता आंबे फणस पिकण्याची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे या फणस आणि आंबे पिकण्यासाठी या उन्हाची गरमी वाढते
किंवा त्या फलं पिकण्यासाठी ही गरमीची आवश्यकता असते किंवा उन्हाची आवश्यकता असते. म्हणूनच हा एप्रिल आणि मेचा हा कडक ऊन असा असतो आणि त्या कडक उन्हामध्ये हा आपण सगळा संसार करत असतो. आणि या अगदी पहाटेच्या वेळेस बघतोय नाश्ता खूप बघूनच एक मनाला वेगळी ओढ प्राप्त होते. दिसतंय चहा आणि नाश्ता. तर पुढचा आपण असंच कार्यक्रम बघत राहणार आहोत. आज दिवसभरात काय काय घडणार आहे ते. तर मित्रांनो, गुढ उभी करताना ही रांगोळीची तयारी मध्ये पाठ ठेवला जातो आणि मग बाजूने अगदी रांगोळी सुबक अशी रांगोळी वहिनीने अगदी तयारी केलेली आहे काढायची, जेणेकरून गुढ उभी करण्याची किंवा गुढीचं स्वागत या नवीन वर्षाचं स्वागत अशा प्रकारे करण्याची ही तयारी. कोकणातली पद्धत अगदी आगळी वेगळी आणि कोकणात खऱ्या अर्थाने एक वेगळाच हा सणांचा हा उत्सव साजरा केला जातो. हा बघा. तर म्हणजे कोकणातली सुरुवात झालेली आहे गुढ उभी करण्याची. अगदी आमच्या दादानी पूजेची तयारी केली आहे आणि ही काठी उभी करून बघा. ही त्याच्यासाठी स्पेशल काठी, म्हणजे ही कलकाचीच काठी लागते आणि ही वरती अशा प्रकारे गुढ उभी केली जाते. ह्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचं स्वागत अगदी ह्या अशा पद्धतीने केलं जातं या कोकणामध्ये. आणि ही पूजा संपन्न करण्यासाठी दादांनी चालू केलं. अगदी रांगोळी थाटामाटात अगदी असा आपला हा सण साजरा करतो गुढीपाडव्यानिमित्ताने. आमचे हे म्हणजे हितचिंतक असं म्हणायला हरकत नाही, मधुअण्णा सुद्धा या पाडव्याच्या निमित्ताने आगमन झालं. त्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाचं स्वागत. तर अशा प्रकारे पूजा म्हणजे कोकणातला हा सण खऱ्या अर्थाने अशा प्रकारे ही हिंदू धर्माची आणि आपल्या संस्कृतीची ही संस्कृती जपली जाते आणि जतन केलं जातं तिचं. काय खरंच. तर वहिनी सुद्धा पूजा करतात बघताय आणि वहिनीने पूजा अगदी ह्या अशी प्रकारे. खरंच कोकणातलं हे सण बघायला म्हणजे एक कोकणाची खाण आहे आणि ही संस्कृती आहे, ही कला आहे. म्हणजे शब्दच नाही त्याला. या कोकणातल्या सणांना किती बोलावं तेवढं कमीच. घराला अशी सुंदर दिसणारी ही गुढी. मित्रांनो, आपल्याकडे आता आले पाडव्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याची राजापूरचा बाहेरी गुढीपाडव्याचा बाहेर पडलेला आहे.
आपल्याकडे राजापूरची या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पालखी आलेली आहे. तर या सर्व खेळांना संतोष पडेल यूट्यूब चॅनल तसेच पोलीस पाटील सातांबा गावाकडून या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांचं स्वागत करतो. आणि सगळ्यांना हा गुढीपाडवा सण आनंदाचा आणि सुखाचा जावं असं भैरीच्या देवाची चरणी प्रार्थना करूया. तर आपल्याकडे आलेले राजापूरची पालखी अगदी आनंदाने हे सगळे खेळी येत असतात आणि असं आपल्याला या गुढीपाडव्याचं नवीन वर्षाचं स्वागत करत असतात. या प्रत्येक पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक गावच्या पालख्या येऊन महादेव मित्रांनो, आत्ता आपण आलेली जी पालखी आहे ती अगदी ताडीलगावचा साईट आहे. खालीलवाडी बैरीचा म्हणून आगमन झालेला आहे आणि बैरीचा हा वाजा सतत अगदी ताला जोरातच असतो. अगदी ताशाने नागाऱ्याच्या ह्याच्यातच बघितलं आपण बैरीचा वाजा कसा असतो. तत्पूर्वी आपली जी पालखी आली होती ती अगदी राजापूरची सुद्धा पालखी येऊन गेलेली आहे आणि पहिली आली ती सुकोंडीचा चालका वाहून आली होती. अशा प्रकारे या पालख्याचं आगमन होत आहे आणि हा गुढीपाडवा सण असा स्वागताचा कार्यक्रम चालू आहे.
मित्रांनो, काय झालं, दिवसभरातला आपला हा पाडव्याचा सण अशा प्रकारे चालू आहे आणि बघितलं तुम्ही 5-6 पालख्या वगैरे येऊन गेल्यात आणि ह्या पाडव्याची अशी ही सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात अगदी या पालख्याने येऊन अगदी वर्षाव केलेला आहे आणि शुभेच्छा देऊन अगदी या नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये, पालखी महोत्सव सोहळ्यामध्ये आपण सगळेजण सामील झाला, त्याबद्दल सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि खूप शुभेच्छा देतो मित्रांनो. परंतु मित्रांनो, हे कोकणात असे सण असे असतात हिंदू धर्माचे, की हिंदू धर्माचे सण एकत्रित येण्यासाठी, नाती वाढवण्यासाठी, ओळखी वाढवण्यासाठी, मैत्री वाढवण्यासाठी आणि आपुलकीचं नातं टिकवण्यासाठी, माणुसकी टिकवण्यासाठी असतं. तर मित्रांनो, असंच हे आपण सण साजरे करायचे. पण सण साजरे करताना एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या सणाला खरंच रूप किंवा खरंच जर अस्तित्व प्राप्त व्हायचं असेल किंवा या सणांची खरीच मजा घ्यायची असेल तर मित्रांनो, ह्या सणांना खरंच एक आगळं वेगळं रूप जर प्राप्त करून द्यायचं असेल तर या सणाच्या निमित्ताने एक संदेश जाता देतो की मित्रांनो, आपली जमीन, त्याने आपण या जमिनीचे मालक आहोत. ही जमीन विकली तर आपण गुलाम होणार आहोत, आपलं अस्तित्व गमावणार आहोत, आपली हुकूमत घालवणार आहोत आणि आपलं स्वातंत्र्य गमावून आपण पारतंत्र्यात जाणार आहोत, जसं इंग्रजांच्या काळात गेलो तसं. आणि असा काळ येऊ नये यासाठी नक्की मात्र आपला प्रयत्न असा पाहिजे, आपल्या जमिनी विकायच्या नाही आणि आपले अस्तित्व आणि आपली आईला आपण गमवायचं नाही. ही धरणी माय म्हणजे आपली माय आहे, आई आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. तरच आपल्याला कुठलाही सण साजरा करता येतो आणि हा सण साजरा करण्याच्या मागचं हे खरं कारण आहे, आपली इथे आपलं अस्तित्व असेल तर आपण बिनधास्त कोणतेही कार्यक्रम करू शकतो, आपलं पाऊल ठेवून इथे. तर मित्रांनो, नक्कीच असा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. पुढे बघू अजून. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपलेला आहे आणि वेळ झालेली रात्रीचे 1:45. तिकडे वहिनी वगैरे आता झोपायला झालेत, आम्ही सगळे झोपायला चाललोय आणि आजचा गुढीपाडव्याचा सण संपलेला आहे. नवीन वर्षाचं आपण स्वागत केलेलं, पालख्या बिलक्या बघितल्या, सगळ्या वाजत गजत आल्या आणि अशा थाटामाटात सण साजरा झालेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अगदी नक्की नव्याने काहीतरी नवीन घेऊन. आणि असाच आपला हा नवीन वर्ष सगळ्यांना पुन्हा एकदा सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि उत्तमाचा जावो हीच आपण मातेच्या चरणी, या भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आणि पुन्हा भेटूया अगदी नवीन काही कार्यक्रम असायत. जय हिंद, जय महाराष्ट्र.